नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी आजपर्यंतची सर्वात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही कित्येक दिवस झालं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करताय, 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करताय, परंतु आता शेतकरी बांधवांनो तुमची ही पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। राज्य सरकार व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। शेतकरी बांधवांनो, कालच म्हणजेच की पहिला आणि दुसरा टप्पा वाटप झालाय आणि काल तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर आज तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, पुढील काही तासांमध्येच तुमच्या खात्यावरती तिसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे। जर का तुमच्या खात्यावरती अजूनही 1 रुपया सुद्धा जमा झालेला नसेल, तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करतच असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। कारण की आता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता जमा होणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 10वा हप्ता जमा होणार, हेच तुम्हाला शेतकरी बांधवांनो पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे जाणून घेऊया सरकारच्या माध्यमातून काय अपडेट आलेला आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही आज तिसरा टप्पा या ठिकाणी वाटप करणार आहोत आणि फक्त पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती हा लाभ दिला जाणार आहे। आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांनो उर्वरित जिल्ह्यांमध्ये म्हणजेच की या 13 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही आता अगदी बरोबर ऐकलं आहे। जर का या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं, तुम्ही जर का ही 2 कामे पूर्ण असतील तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम म्हणजेच की एकत्रपणे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तसेच 10वा हप्ता असे 4000 रुपये रक्कम या 13 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज सकाळी बँका उघडल्यापासूनच या ठिकाणी डीबीटी च्या अंतर्गत जमा होण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। यासाठी तुम्ही पात्र आहेत का हे आपण जाणून घेणार आहोत। त्यासोबत कोणते 13 जिल्हे आहेत, त्या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे देखील तुम्हाला आता पुढे 1 मिनिटामध्ये शेतकरी बांधवांनो पाहायचं आहे। शेतकरी बांधवांनो, अनेक शेतकरी बांधवांच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल की राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्यासच इतका विलंब केला, मग खरोखर आमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता सुद्धा या ठिकाणी जमा होणार आहे का? तर होय शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यावरती खरोखर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच 10वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। कालपासून बऱ्याच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती मेसेज देखील जमा झाले आहेत आणि जर का अजून तुमच्या खात्यावरती मेसेज आलेला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत चला। संपूर्ण माहिती सांगणार आहे, तुमच्या खात्यावरती का रक्कम जमा झाली नाही, कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि आज नेमकी कोणत्या 13 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे 4000 रुपये जमा होणार आहेत, हे तुम्हाला संपूर्ण शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे आता A to Z पाहायला मिळणार आहे। त्यामुळे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय की अनेक शेतकरी बांधव म्हणजेच की प्रतीक्षा करत होते। शेतकरी बांधव सरकारवरती तीव्र नाराज देखील झाले होते। शेतकरी बांधवांची तीव्र नाराजी दूर करण्यासाठी आम्ही हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलंय। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुम्ही पात्र होण्यासाठी तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेले पाहिजे। म्हणजेच की 6वा हप्ता असेल, 7वा हप्ता असेल, 8वा हप्ता असेल, तुमच्या खात्यावरती नमोचे हे हप्ते जमा झालेले पाहिजे, तरच तुम्ही नमोच्या 9व्या हप्त्या प्लस 10व्या हप्त्यासाठी या ठिकाणी पात्र असणार आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो, कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, तसेच कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये आज सकाळी 10 वाजल्यापासूनच रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे हे मी तुम्हाला आता सविस्तरपणे सांगतो। कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती वाजेपर्यंत वाटप होणार आहे आता हे सविस्तर तुम्हाला एक एक करून मी सांगणार आहे।
त्यामुळे तुम्हाला जर का पैशांची अत्यंत गरज असेल तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की पाहत चला. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण हे जाणून घेऊया की कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार, आणि त्यानंतर लगेच हे जाणून घेऊया की कोणत्या 13 जिल्ह्यांची यादी आलेली आहे पुढे 1 मिनिटामध्ये, हे देखील पाहूया. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, पात्र होण्यासाठी तुम्हाला ई-केवायसी करायची आहे. अनेक शेतकरी बांधवांची ई-केवायसी झालेली आहे, परंतु अनेक शेतकरी बांधव अपूर्ण देखील ठेवलेले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुमची ई-केवायसी अपूर्ण असेल तर तातडीने करून घ्यायची आहे. जे शेतकरी बांधव ई-केवायसी पूर्ण करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील ई-केवायसी करणार नाहीत असे शेतकरी बांधव सरासरी अपात्र होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुम्हाला खरोखर पैशांची अत्यंत गरज असेल, तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर ई-केवायसी अद्याप देखील अपूर्ण ठेवू नका. ई-केवायसी तातडीने पूर्ण करा. ई-केवायसी केल्यानंतरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं दुसरं काम असणार आहे फार्मर आयडी कार्ड. ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नाही अशा शेतकरी बांधवांनी तातडीने काढून घ्यायचं आहे. आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील फार्मर आयडी कार्ड काढणार नाहीत असे शेतकरी बांधव सुद्धा अपात्र होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल तर तातडीने काढून घ्या. जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड लवकरात लवकर बनवून घेतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील फार्मर आयडी कार्ड बनवून घेणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. शेतकरी बांधवांनो, फार्मर आयडी कार्ड नसेल तर तुमची शेतकरी ओळख बुडते आणि त्यामुळे तुम्हाला 1 रुपया सुद्धा या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे फार्मर आयडी कार्ड हे तुम्ही लवकरात लवकर बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं तिसरं काम जाणून घेऊया, आणि त्यानंतर लगेच कोणत्या 13 जिल्ह्यांची यादी आलेली आहे त्या 13 जिल्ह्यांची नावे पाहूया. जर का तुम्ही आता लक्ष देऊन पाहिलं नाही तर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, लक्ष देऊन पहा. आता महत्त्वाचं तिसरं काम जाणून घेऊया, आणि त्यानंतर लगेच आपण कोणते 13 जिल्हे आलेले आहेत त्या 13 जिल्ह्यांची यादी पाहूया. जर का त्या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं तिसरं काम असणार आहे तुमचं आधार कार्ड बँक पासबुकशी लिंक असणे. ज्या शेतकरी बांधवांचं आधार कार्ड बँक पासबुकशी लिंक नाही असे शेतकरी बांधवांनी तातडीने करून घ्यायचं आहे. जे शेतकरी बांधव करून घेतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील पूर्ण करणार नाहीत असे शेतकरी बांधव सरासरी अपात्र होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, फार्मर म्हणजेच की फार्मर आयडी कार्ड काढून घ्या, ई-केवायसी करा आणि बँक पासबुकशी आधार लिंक करा, तरच तुम्ही पात्र होणार आहेत, हे देखील लक्षात घ्या. ज्या शेतकरी बांधवांचं बँक पासबुकशी आधार लिंक असेल असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. जे शेतकरी बांधव लवकरात लवकर बँक पासबुकशी फार्मर म्हणजेच की आधार कार्ड लिंक करतील, जे शेतकरी बांधव ई-केवायसी पूर्ण करतील, आणि जे शेतकरी बांधव कृषी विभाग सेंटरवरती जाऊन फार्मर आयडी कार्ड काढतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. आता शेतकरी बांधवांनो, कोणते पात्र शेतकरी बांधव असणार आहेत हे तर तुम्हाला समजलंच असेल. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यात रक्कम जमा होणार आहे, कोणते 13 जिल्हे आहेत ते पहा. तर पहा आता अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती. अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, 4,000 रुपये रक्कम केव्हा भेटणार अशी तुमची प्रतीक्षा असेल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे लवकर रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे बीड. बीड मधील शेतकरी असाल, बीड मध्ये राहून शेती करत असाल, बीड मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, नमोच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये बीड मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. बीड मधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता अजिबात करू नका. त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा, भंडारा. बुलढाणा, भंडारा मधील शेतकरी असाल, बुलढाणा, भंडारा मध्ये राहून शेती करत असाल, बुलढाणा, भंडारा जिल्ह्यातील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, हिंगोली. गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. जालना, जळगाव. जालना, जळगाव मधील शेतकरी असाल, जालना, जळगाव मध्ये राहून शेती करत असाल, जालना, जळगाव मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, जालना, जळगाव मधील म्हणजेच की शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. पुणे, उस्मानाबाद त्यानंतरचे जिल्हे असणार आहेत शेतकरी बांधवांनो. पुणे, उस्मानाबाद. पुणे, उस्मानाबाद मधील शेतकरी असाल, पुणे, उस्मानाबाद मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. तर शेतकरी
शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.